आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय आणि या आनंदोत्सवात आता उपमुख्यमंत्री अजित पवार देखील दाखल झालेले आहेत। याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्याकडून देखील आनंद छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की, माँसाहेब जिजाऊ महाराज की। यासाठी प्रयत्न करणारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा, माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांचा, माननीय नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, श्रीमंत शाहू महाराज की, श्रीमंत शाहू महाराज की। विधिमंडळ पायऱ्यांवरची ही आपण थेट दृश्य या ठिकाणी पाहतोय। सत्ताधाऱ्यांकडून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय। नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याचाच आनंदोत्सव सत्ताधाऱ्यांकडून विधिमंडळ परिसरात सध्या सुरू आहे। या ठिकाणी शिवरायांना हार घालत, पुष्पहार घालत या ठिकाणी हा आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय। महायुतीतील अनेक घटक पक्षातील अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून हा आनंदोत्सव आता साजरा करण्यात येतोय। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आता याचाच आनंदोत्सव हा या ठिकाणी साजरा करण्यात येतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आनंदोत्सव आता साजरा करण्यात येतोय। या ठिकाणी शिवरायांना पुष्पहार अर्पण करून हा आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय। महायुतीच्या घटक पक्षातील अनेक नेत्यांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता शिवरायांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी ही अनोखी अशी मानवंदना या ठिकाणी त्यांना दिली जाते। विधिमंडळ पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा हा आनंदोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय।
या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी देखील दिली जाते। जय भवानी जय शिवाजी या नाऱ्यानं आता विधिमंडळ परिसर दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळतंय। सत्ताधाऱ्यांकडून आनंदोत्सव सध्या सुरू आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याचाच खरं तर हा आनंदोत्सव सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। महायुतीच्या घटक पक्षांतील अनेक नेते या ठिकाणी या आनंदोत्सवात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून हा आनंदोत्सव साजरा होताना पाहायला मिळतोय। मागे ना छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की गड किल्ल्याने मजबूत बांधलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा मोदी साहेबांचा यासाठी प्रयत्न करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा अजित दादांचा खाली 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 राजेश काय रे फ्लॅश मध्ये घेतो तू फ्लॅश घेतो चव्हाण तू तर विधिमंडळ परिसरात सत्ताधाऱ्यांचा आनंदोत्सव सुरू आहे। जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा त्यांच्याकडून दिल्या जात आहेत। नुकताच शिवरायांना आता पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी हा आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांना हा पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून हा आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। खरं तर महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहेच। सत्ताधाऱ्यांकडून देखील या ठिकाणी त्या संदर्भातच आता आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित आहेत। या ठिकाणी आनंदोत्सवात ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीतील घटक पक्षातील अनेक नेते त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। त्यांच्याकडून जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देखील देण्यात आलेल्या आहेत आणि हा आनंदोत्सव विधिमंडळ परिसरात या ठिकाणी साजरा केला जातोय। तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आणि त्याचाच हा जल्लोष सत्ताधाऱ्यांकडून विधिमंडळ परिसरात आता साजरा केला जातोय। महायुतीचे अनेक नेते, महायुतीतील घटक पक्षांचे अनेक नेते या ठिकाणी या जल्लोषात साजरे झाल्याचं पाहायला मिळतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।